राजेश दादा फडके, आराध्या एंटरप्राइजेस वाला, आई वडिलांच्या आशीर्वादानं नाही कमी कशाची त्याला. आयोजक राजेश दादा फडके, आराध्या एंटरप्राइजेस वाला, आई वडिलांच्या आशीर्वादानं नाही कमी कशाची त्याला. आला रे आला राजेश फडके आला, आला रे आला यो मोरबेवाला. दादा आलाय नावा रूपाला, दादा आलाय नावा रूपाला. आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागलं गाजायला, आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागलं गाजायला. हॅलो. तर थँक्स मित्रांनो, आज या स्पर्धेकरता ज्यांच्या माध्यमातून 5 दिवस भोजनाची व्यवस्था खऱ्या अर्थाने सर्व आमच्या कमिटीला खऱ्या अर्थाने मग समर्थन कक्ष असेल, पंच कमिटी आणि लाईव्ह प्रसारण असेल, डीजे ते ऐश्वर्या रिसॉर्टचे मॅनेजर सनी शेट्टे, त्याचबरोबर आशिष पाटील आणि विशाल फडके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सेवा उपलब्ध इथे झालेली आहे. पहिल्या सत्रासाठी आपण बोलणार आहोत. आमचे सहकारी दीपक फडके यांच्याकडे आपण बोलूया. धन्यवाद गडगे सर. अतिशय चांगली लढत पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये 23 धावांची गरज असताना असं वाटलं होतं वडाफोन वहाड संघ बॅकफुटला गेलाय, परंतु चांगली फलंदाजी केली. बिपिन भावसेनं सर्वांची मनं जिंकली. ऋषी नाईक बाद झाल्यानंतर असं वाटलं की संघ पराभव होईल की काय, परंतु आपल्यामध्ये ठासून भरलेली गुणवत्ता आणि आपल्यामध्ये असलेलं खेळाचं प्रात्यक्षिकरण दाखवलं आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या 23 धावा कडून काढल्या त्या मात्र अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली. एकीकडे स्वर्गीय जितू 11 चव्हाण नेरे संघ मैदानामध्ये खेळतोय. आज आपण पाहिलं संघामध्ये आदित्य मस्कर नाही आहे, कारण जॉबसाठी आज एरोप्लेनने बाहेर गेलाय. किमान 1 महिन्यानंतर क्रिकेटसाठी उपलब्ध झाला तर होईल, कारण कंपनीच्या कामानिमित्तानं गेलाय. त्याला देखील शुभेच्छा असतील. नक्कीच चांगल्या जॉबवरती आहे, चांगला हुद्द्यावरती आहे. पहिला चेंडू ऑफसाईडला मारण्याचा प्रयत्न, गोलंदाजी मार्कवर सुदेश हा गोलंदाज. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. समोर फलंदाज. मागच्या सामन्यामध्ये 5 चेंडू ते 5 चौकार लगवण्याचा विक्रम सचिन मोरेच्या नावावरती आहे. तो फलंदाजी करतोय. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय. सचिन मोरेच्या बॉडीला चेंडू स्पर्श झाला होता. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू देखील डॉट निर्धाव फेकला जातोय. 5 षटकांचा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि त्यासाठी 5 गोलंदाज हे तुम्हाला वापरावे लागतील. साई प्रेसच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगली स्पर्धा, 6 षटकांची पहिल्या सामन्यातील सामने पाहिले आणि हा चेंडू जाईल डीप मिडविकेटच्या डोक्यावरून लॉंग वे 6 धावा. सहा धावा धावफलकावरती षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिले 2 चेंडू निर्धाव आणि त्यानंतर हा षटकार. डीजे मास्टरला देखील विनंती असेल की आपण मैदानामध्ये लक्ष केंद्रित करा. इनसाइड आउट, अतिशय देखणा फटका, चेंडू सीमा पार, चौकार, 4 धावा. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 निर्धाव चेंडू आणि नंतरच्या 2 चेंडूमध्ये एक चौकार, एक षटकार पाहायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती वडाफोन वहाड संघाचा हा गोलंदाज आपण पाहिला. सिद्धेश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज.
कट करण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर काहीसा ऑब्स्टिकच्या बाहेर वळतोय, पंचांचा इशारा येतोय अव्वांतरचा. अव्वांतर धावेने संघ जाऊन पोहोचताय 11 या धावसंख्येवरती. दोन्ही संघांची स्ट्रॉंग झोन हा फलंदाजी आहे. दोन्ही संघामध्ये आक्रमक फलंदाज ही ओळख आहे, पण गोलंदाजी कशा प्रकारे करेल. मोठा फटका, चेंडू कट करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही, निर्धाव चेंडूची सांगता होती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. सिद्धेचं कौतुक करावं लागेल कांचन दादा. सुदेशचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. 2 मोठे फटके त्यानंतर एक अव्वांतर, म्हणजे 3 चेंडूमध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केले. 11 ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू जाईल. कोणी क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचणार नाही. चेंडू सीमा पार, चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावर. सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा, सेनेचा वाघ आला भाईयो, सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा, सेनेचा वाघ आला. थँक्स डीजे मास्टर. इथे जितू 11 जानुमान नेरे क्रिकेट संघाला आणि स्पर्धेला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. एक नामवंत क्रिकेट समालोचक, नेरे गावची समालोचक क्षेत्राची ओळख, आमचे मित्र, सर्वांचे परम मित्र सागर मांडवकर नेरे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओटो दीपक फडके. फलंदाज चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतोय. 6 चेंडू सामोरं गेला. 15 धावांचं योगदान सचिनचं आपण पाहिलं. स्ट्राईकवरती प्रथम खेळण्यासाठी सज्ज असणारे प्रवीण चोरगे बाली हा खेळाडू मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये तब्बल 29 धावा जमवल्या होत्या सचिन मोरेनं. त्यामध्ये सातत्य राखत असताना मैदानावरती गोलंदाजामध्ये परिवर्तन केलं जाईल. गोलंदाज द्वय एक नौका गोलंदाज प्रवीण मुंबईकर मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी, धावा जास्त खर्च केले होता प्रवीण मुंबईकरनं, पण आता मात्र कमबॅक करावं लागेल. मागच्या सामन्यात काय घडलं हे विसरून जाऊन तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. मोठा फटका, मिडल ऑफ द बॅट, चेंडू सीमा पार, षटकार. 6 धावा. तिरक्या तुला पहिल्याच चेंडूवरती प्रवीण मुंबईकरच्या वरती प्रहार चढवला. 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 21 या आकड्यावर. मागच्या सामन्यामध्ये केली महागडी गोलंदाजी. जर तुम्ही प्रवीण चोरगेसारख्या फलंदाजाला शॉर्ट पिच लाईनचे चेंडू फेकाल तर त्याच्यावरती मोठे फटके पाहायला मिळतील. 6 चेंडू 6 षटकार, 12 चेंडूमध्ये 12 षटकार लागण्याचा विक्रम बायकरमॅन प्रवीण चोरगे खेळण्यासाठी सज्ज असणारे. प्रवीण टू प्रवीण, मोठा फटका, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. पहिली सफलता मिळते वडापाव वहाल संघाला. प्रवीण चोरगे. देवाला दादा लाईनावा रूपाला, दादा लाईनावा रूपाला. आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागलं गाजायला, आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागलं गाजायला. नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतो रोहन पाटील. जेवढा चांगला क्रिकेट खेळतो त्यापेक्षाही चांगली कुस्ती मल्ल म्हणून ओळख आहे. हा खेळाडू मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. 21 धावा धावफलकावरती. बाहुबली, मिड विकेटला चेंडू जातोय, शतरक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. दुसरा आदरा मिळतो नेरे संघाला. एक गया एक
असं वाटलं होतं कांचनदादा पालकर की चेंडू सीमा पार जाईल, षटकार जाईल, परंतु तेवढंच चांगली क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी पाहिलं गेलं. रोहित चिर्लेकर याच्या माध्यमातून झेल पकडण्यात आला. 2 फलंदाज बाद 21 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रवीण मुंबईकरनं कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 फलंदाजांना माघारी धाडलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती असेल प्रवीण मुंबईकर हा गोलंदाज. प्रतिमेशसाठी हा चेंडू जोरदार अपील पाहायला मिळतोय. अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी परिणाम पाहिलं तर हा चेंडू जाईल. पंचांचा इशारा आहे की हा चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर बोलतोय. गोलंदाज पंचांवरती कोणत्याही प्रकारचं दडपण आणू नका. एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज जर पाहिला तर एक चांगली गोलंदाजी प्रवीण मुंबईकरचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून करण्यात आली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार गेला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं 2 चेंडूवरती 2 सफलता. टोटल 3 चेंडू आणि हा चेंडूचा निर्णय देखील आमच्यापर्यंत येईल. पंच आम्हाला सांगतील. कैलास पाटील हे पंच पाहायला मिळतील. एक पंच बिमरसाठी हे तिसरं पंच असतील. कारण गोलंदाजाने चेंडू फेकल्यानंतर पंचांच्या मध्ये येण्याचं नसतं. हा चेंडू जाईल सरळ बॅटने डीप लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक ऋषी नाईक यांच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमा पार. षटकार. 27 धावा धापलकावर.
षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 27 धावा धावफलकावरती, 2 फलंदाज माघारी. धावफलकावर 13.50च्या सरासरीने 27 धावा जमवल्या गेल्यात. आपण जर पाहिलं आज टेनिस क्रिकेटला कांचनदादा पालकर खूप चांगले दिवस आलेत. पूर्वी जे अंपायर डिसिजन द्यायचे ते मान्य करायला लागायचा. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसायचा. एका चेंडूवरती दोन्ही संघांना खेळायला लागायचं. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला जर आपण पाहिलं तर नवीन चेंडू असायचा. दुसऱ्या सत्रामध्ये जुना चेंडू मिळायचा. परंतु आता प्रत्येक सत्रासाठी नवीन चेंडू आणि चेंडू हरवल्यानंतर देखील नवीन चेंडू, म्हणजे क्रिकेटला आलेलं ग्लॅमर आपण पाहतोय. आज पूर्वी फक्त फायनलच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक असायचे. आज प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर, मालिकावीर असायचे. 2 व्हीलर बाईक पाहतोय, 4 व्हीलर पाहतोय, सायकल पाहतोय. म्हणजे एक चांगला क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये आलेला पैसा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मासूम कोहली तिसऱ्या फेकण्यासाठी सज्ज असेल. 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज वापरणं बंधनकारक. ही स्पर्धेची नियमावली. स्लोवर चेंडू फसवले गेले सचिन मोरेला. जे सचिन मोरेच्या बॅटमधून आपण धावसंख्या जर पाहिली 6 चेंडूंचा सामना केला होता. 7 चेंडूमध्ये 14 धावा जमवल्यात. हा पहिला निर्धाव डॉट चेंडू खेळला गेलाय. चांगली रणनीतीनं गोलंदाजी करतोय मासूम कोहली. कारण मागच्या सामन्यात देखील या गोलंदाजाने चांगली कमबॅक केली होतं. प्रवीण मुंबईकरचं देखील कौतुक करावं लागेल. 2 षटकार महत्वपूर्ण 2 सफलता. लोअर फुलचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार नाही. चेंडू जाईल डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून. दणदणीत षटकार, 6 धावा. धावफलकावरती गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येईल. ब्लॉकरचा चेंडू खोदून काढला सरळ बॅटने. चेंडू जाईल ब्लॅक स्क्रीनच्या दिशेनं. 4 धावा. वाहळ संघाचं कौतुक करावं लागेल. कारण एकही गोलंदाजाला मार बसल्यानंतर आपण अनेक वेळा पाहतो ग्रामीण टेनिसमध्ये त्या गोलंदाजाला सर्व पूर्ण 11च्या 11 खेळाडू सांगायला येत असतात. परंतु पहा ऋषी नाईक शांत चित्तेने उभा आहे. कोणतेही कानमंत्र देत नाही. गोलंदाजाला माइंडमध्ये जर आपण पाहिला फक्त सांगितलं जाते की ज्या पद्धतीने तुला गोलंदाजी करायचं आहे फलंदाजाचं मुवमेंट बघून तशी गोलंदाजी कर. आणि एक चांगला एक शांत संयमी खेळ या संघाचा नेहमीच आपण पाहिलाय. धावसंख्या पाहिली 37, 37 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना 15 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. तर हा चेंडू जाईल निर्धाव. गोलंदाज विचार केला सरळ बॅटने धावा येत होत्या संदेश, पण आडवी बॅट करण्याची गरज काय होती असं प्रश्न देखील उपस्थित करायचा असेल नेरा संघ. सूरज पाटील थोडासा नाराज असेल या फटक्यावरती. धावसंख्या पाहिली 37, 37 धावा. तिसरे षटक मार्गस्थ असताना मासूम कोहली गोलंदाजी मार्कवर. ब्लॉकहोलचा फटका डीप लॉंग ऑफला चेंडू येईल. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी 2 फलंदाज नकार दिलाय. फेकी पाहिली तर थोडीशी खराब, परंतु सचिन मोरेने नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 38 या आकड्यावरती. प्रथमेश फडके हा खेळाडू 3 चेंडूचा सामोरं गेला. 6 धावेंचं योगदान दिले आपल्या संघासाठी आणि 5 षटकाच्या सामन्यामध्ये एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये आल्या 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12 आणि या षटकाचा एकंदरीत विचार केला तर चांगली गोलंदाजी 11 धावा खर्च केल्या गेल्यात, ज्यामध्ये एक चौकार, एक षटकार आणि एक सिंगल आणि चेंडू फेकून झालेत 5. अतिशय चांगली कमबॅकिंग गोलंदाजी, तेवढी चांगली फलंदाजी नेरे संघ करतोय. स्लोवर चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. 1 बाउन्स द रोप.
आणि 4 षटकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 14.00च्या सरासरीनं 42 धावा धावफलकावर. उद्याच्या लढती तुमच्या समोर उद्या पाहायला मिळतील. 19 जानेवारीचा लॉर्ड्स जो डी पूल असणार आहे, ज्यामध्ये 9:15 वाजता संघाला रिपोर्टिंग करायचे. 9:30 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल. या आयोजकांच्या वतीने आपणास विनंती येते. जय हनुमान क्रिकेट संघ भोकरपाडा त्यांच्या विरुद्ध केलेले सिद्धार्थ 11 अकोर्ली संघ हा पहिला सामना असेल. दुसरा सामना श्रीराम चिंचवली आणि त्यांच्या विरुद्ध साई स्टार वेगर. तिसरा सामना गावदेवी खाणाव आणि गोपालकृष्ण धुंद्रे. चौथा सामना असणारा आई 11 चिंचवली त्यांच्या विरुद्ध केलेले जय हनुमान बोनशेत. या संघाला विनंती असेल, पहिला सामना ठीक 9:30 सुरू होईल. मोठा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा दणदणीत षटकार 6 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षण धरण्यात येणार. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय प्रथमेश फडकेनं. एका धावेने संघ जाऊन पोहोचतोय. धावफलकाचा विचार केला 49 धावा धावफलकावर. 49 धावा धावफलकावरती डकमधून आवाज देखील दिला जातोय की मोठे फटक्यांची गरज आहे. कारण बिपिन पावशीची गोलंदाजी जर पाहिली तर चांगला कमबॅक केला या गोलंदाजानं. पहिल्या 2 चेंडूमध्ये 7 धावा आणि तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला गेलाय. ह्याच बिपिन पावशीनं शेवटच्या षटकामध्ये 23 धावाची गरज असताना 22 धावा काढल्या होत्या. अतिशय चांगला सामना बिपिन पावशीनं. ती फलंदाजी गोलंदाजी देखील तेवढीच आपल्याला चांगली पाहायला मिळते. 8 चेंडूमध्ये 35 धावांची एक सुरेख फलंदाजी केली. लास्टच्या सामन्यामध्ये आपण पाहिली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 50 धावा कंप्लीट. जितू 11 जय हनुमान नेरे संघाच्या अर्धशतक धावफलकावरती लागले गेले. 5 षटकांचा सामना. चांगली धावगती राखण्यामध्ये यश लाभले या संघाला. परंतु फलंदाजीसाठी सचिन मोरे खेळाडू सज्ज असेल. स्लोवर चेंडू पडला तर काहीसा बाहेर वळतोय आणि चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होते. फलंदाज हातामध्ये बॅट दिले ते मोठे फटके खेळण्यासाठी. गोलंदाज हातामध्ये चेंडू दिलाय ते चेंडू व्हेरिएशन फेकण्यासाठी. एका चेंडूचे षटकार आल्यानंतर की बिपिन पावशी सांगतोय की माझ्यामध्ये कुवत आहे चेंडू निर्धाव फेकण्याची आणि ती चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. प्रथमेश फडके बाद होईल, माघारी परतेल. 50 या धावसंख्येमध्ये तिसरा फलंदाज बाद होतोय जितू 11 जय हनुमान नेरे संघाचा. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असणारे गोलंदाज रोहित चिर्लेकर. रोहित चिर्लेकर शेवटचं अंतिम षटक फेकेल. धावसंख्या पाहिली 50 धावा धावफलकामध्ये. 4 षटकामध्ये
12.50 सरासरी धावा जमवल्या गेल्यात. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा जमावेल? सचिन मोरेसाठी हा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने येतो. एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव घेत असताना आपण पाहिलं सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 52 या आकड्यावरती. नौका खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय सुशांत गायकर, एक आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. नेहमीच मोठे फटके खेळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातोय. 16 चेंडूमध्ये 34 धावांची चांगली फलंदाजी करतो सचिन मोरे आपल्या संघासाठी. बॅटची कडा घेतली आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतल्या भागाला चेंडू लागलाय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता होईल. एक आक्रमक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि परिणाम जर पाहिला तर या ठिकाणी हा चेंडू जाईल निर्धाव. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. अतिशय चांगली कामगिरी. रोहित चिर्लेकरचा हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय, सरळ जातो लॉंग ऑफच्या वरून. दणदणीत षटकार, 6 धावा. अठ्ठावन्न धावा धावफलकावरती. एक चांगला फटका आपण पाहिला. अतिशय भेदक फलंदाजी केली आहे परंतु रोहित चिखलेकरला कमबॅक करणं गरजेचं असणार आहे. स्लोवर चेंडू फेकलाय, बॅटची कडा, फलंदाज शतरक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. स्लोवर चेंडू फेकला गेला आणि फसवलं गेलं सचिन मोरेला. चार फलंदाज बाद 58 या धावसंख्येवरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील. किरण पाटील खेळण्यासाठी सज्ज आलाय. हा चेंडू ऑफस्टिकला फेकला गेलाय. एक धाव पूर्ण. ऋषी नाईक चेंडूवरती येतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 59 या आकड्यावरती. पहिल्या 3 षटकामध्ये कांचनदादा पालकर पाहिल्या तर 42 धावा होत्या परंतु चौथ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये एकंदरीत धावा 8 खर्च केल्या फक्त आणि या षटकाचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्यात आणि महत्त्वपूर्ण सफलता देखील मिळवली सचिन मोरेची. शेवटचा अंतिम षटकातील चेंडू आहे. चौकार, षटकार, सिंगल, डॉट की विकेट हे चित्र पाहायला मिळेल. 59 धावा संख्येमध्ये मजल मारली आहे म्हणजे 12ची सरासरी आपल्याला पाहायला मिळाली. अद्याप मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड विकेटला चेंडू जातो. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण होईल की काय पण दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. संघ जाऊन पोहोचलाय 60 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 30 आणि 61 धावांची गरज आहे. 12.10च्या सरासरीनं 20च्या सरासरी धावा जमवायला लागतील. त्या धावा कशा प्रकारे पार केल्या जातील याचं धावतरण ऐकण्यासाठी आपण बोलणार आहोत महागुरु MD गडगे सर यांच्याकडे. रायगडचे प्रवक्ते आणि क्रिकेट समालोचक मध्ये ज्यांना आम्ही आदरणीय गुरु मानतो असे सर्वांचे लाडके आदरणीय महादेवजी गडगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. दत्ता फडके वावंज विभागीय अध्यक्ष, त्यांना आता थोड्या वेळात ते नाईट स्पर्धेसाठी वलप या ठिकाणी रवाना होत आहेत. सर तुम्हाला शुभेच्छा देतो. वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आहात. उद्यापासून तुम्ही आमच्याकडे धुरा सांभाळलेली दिलेली आहे. तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. हॅलो बघा, सालाबाद प्रमाणे हा जो ग्राउंड आम्हाला उपलब्ध करून देतात ती मंडळी वाकडी गावचे मस्कर परिवार, अजय मस्कर, अक्षय मस्कर
पद्माकर म्हसकर ही मंडळी सातत्याने आम्हाला नेहमी मदत करत असतात. नाना पाटील वाकडी त्यांचंही या आमच्या श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे, गावदेवी क्रिकेट संघ मोरगे आणि डांगरनेश्वर क्रिकेट संघ मोरबे तसेच स्वर्गीय रामदास फडके प्रतिष्ठान यांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक आणि मनापासून आभार. धन्यवाद. येस अंपायर, चला मॅच स्टार्ट करू. महागुरु कार्यार्थाने इथून रजा घेतील, कारण शहाजी बापू पाटील सांगोल्याचे आमदार कुणाला माहीत नव्हते आमदार होते. एका रात्रीमध्ये गुवाहाटीला गेले आणि रातोरात ते एकाच फोनवरती प्रसिद्ध झाले. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, समजा ओके. आता महागुरु देखील रवाना होतील या स्पर्धेतून. चलिए हम चलते हैं मुकाबले की तरफ. पहली गेंद ऋषि नाइक के लिए, बिल्कुल पैरों में डाली थी, जड़ में डाली थी ये गेंद. वेरी गुड बॉलिंग. आज आप देख सकते हैं कि जिस तरीके से बल्लेबाज, बिल्कुल आप देख सकते हैं कि कितनी सटीक लाइन से गेंद फेंकी थी सचिन मोरे ने. गेंदबाज तैयार, फिंगर रोल किए थे, फुल टॉस गेंद गिरी और सीधा फेंक दिया बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से. ऋषि नाइक के बल्ले से 6 रन. बिल्कुल शानदार छक्का आगाज किया इस मुकाबले का. टारगेट है टोटल 30 गेंदों में 61 रनों का और उसका जवाबी हमला देते हुए ऋषि नाइक के बल्ले से ये मैक्सिमम हिट आपको देखने को मिला. गेंदबाज सचिन, तेज बॉल डाली थी, पड़ने के बाद बिल्कुल नीचे रही. डॉट बॉल की समाप्ति. जितनी तेज गेंदें आ रही है उतने तेज बल्ला बल्लेबाज का घूमता हुआ. और यहां पर आप देख सकते हैं कि टोटल टीम की रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 लगती हुई. अच्छी गेंदबाज आज बल्लेबाजी सचिन मोरे की देखिए. अपने 40 रन ठोके इस बल्लेबाज ने और क्या धुआंधार छक्के उस पारी में देखने को मिले. और उसका जवाब देते हुए ऋषि फिर से एक बार स्लॉग स्वीप करने का प्रयास. ऋषि नाइक को बिल्कुल बीट कर दिया बल्लेबाज ने. और कांचन पालकर, दोनों बल्लेबाजों की अगर चर्चा करेंगे ना, दोनों खिलाड़ियों की, एक ऋषि नाइक और दूसरी तरफ है सचिन मोरे, एक दूसरे के सामने बहुत मर्तबा क्रिकेट खेले कंचन, और इनमें ही खेल खेल कर ये बहुत ही बड़ा उम्दा क्रिकेट सीखा है और आज कला उनके सामने साबित करते हुए. ये लीजिए विशाल, माफ कीजिएगा, बल्लेबाज ऋषि को पूरी तरीके से बांध रखा है. डॉट बॉल और एक यहां पर आता हुआ. और स्कोर अभी भी बात करेंगे तो टोटल 6 ही रुका हुआ स्कोर है. प्रति ओवर की बात करेंगे कंचन, 2 छक्के चाहिए, 2 छक्के प्रति ओवर. ये मैच जीता जा सकता है, लेकिन आसान भी तो नहीं है कि सचिन मोरे के अगेंस्ट ये आप अटैक कर सकते हैं. इतने खतरनाक गेंदबाज है. इस बार फ्लॉक स्वीप मारने का प्रयास जरूर किया था, लाउड अपील की गई थी वहां पर, लेकिन दोनों अंपायरों के द्वारा कोई इशारा नहीं है. थोड़ी सी बातचीत करते हुए ओवर तो यहां पर समाप्त हो चुका है.
फड़के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के आदर विभाग अध्यक्ष और उनके समवेत वो भी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करेंगे। कुणाल फड़के मुरबे के हमारे और जगदीश गड़गे साहब, इनका भी हम स्वागत करेंगे। चलिए बिल्कुल आप देख सकते हैं कि एक छक्का आया और उसके बाद ऋषि नाइक को पूरी तरीके से बांध कर रखा और देखते देखते ओवर नंबर समाप्त हो चुका है पहला। अब देखेंगे जीतने के लिए रन चाहिए, 4 ओवरों में 55 रनों की जरूरत है, यानी कि अब जो रन रेट था मेरे ख्याल से 12 का वो शायद थोड़ा बढ़ेगा। अब तो मेरे ख्याल से 14 के रन रेट से इन रनों को बनाना इनके लिए जरूरी होगा। तोड़ दे हमारा हौसला कभी मुसीबतों की ये औकात ही नहीं, मंजिल के कायल जानते हैं सब कि सब्र से बड़ी ताकत ही नहीं। देखेंगे, देख सकते आप बल्लेबाजी के लिए प्रदीप मुंबईकर पिछली 6 गेंदें नॉन स्ट्राइक एंड पर खड़े थे, खेलने के लिए तैयार। डाली थी इस गेंद को, गैप ढूंढने का प्रयास, फील्डिंग अच्छी वहां पर शॉट कवर की तरफ, तब तक 1 रन पूरा। 1 रनों की मदद से स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे ऋषि और इसे 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 7 रनों के ऊपर। मैच अच्छा होगा, जानती है जेतु 11 जय हनुमान नेरी टीम कि इनके जो इससे पहले उन्होंने मुकाबला देखा होगा कि अर्नवी स्पोर्ट्स गावदेवी उसली टीम के खिलाफ अंतिम 6 गेंदों में 23 रन चाहिए थे और बिपिन पावशे के बल्ले से वो रन बिल्कुल आपको देखने को मिले थे। जानती है नेरी टीम की ये मैच अच्छा होगा। बढ़िया गेंद थी लेकिन शॉट उससे ही खूबसूरत, बिल्कुल पॉइंट और बैकफुट पॉइंट के बीच में से गेंद को ढकेला और देखते देखते गेंद जाती हुई डीप पॉइंट सीमा रेखा पार। ऋषि नाइक के बल्ले से ये दिल मांगे मोर, वेलकम फोर। पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नविंदास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला। बिल्कुल ये शानदार, बिल्कुल देख सकते चौका बटोरते हुए तो बिल्कुल गेंदबाजी के मार्ग पर तैयार। इस बार टैप करने की कोशिश, बिल्कुल जड़ में डाला था इस गेंद को, टिप लॉन्ग ऑन में आकर वी शेप में फील्डर इस गेंद को उठाए फील्ड करे, तब तक 1 रन पूरा। 1 रनों की मदद से फिलहाल टीम की रन संख्या बनती हुई टोटल 12 रनों के ऊपर। टारगेट है टोटल 61 रनों का, अभी भी जीत करेंगे। आने वाली गेंदें हैं मेरे ख्याल से 21 और जीतने के लिए 49 रनों की बिल्कुल आवश्यकता है। रिवर्स शॉट्स खेला है, संपर्क लाजवाब हुआ और गेंद को फेंक दिया डीप थर्ड मैन सीमा रेखा पार, 4 रन। चौका बटोरते हुए 4 रनों की मदद से 16 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए ये भी स्वीप करने का प्रयास था। अगर ये स्टंप पर लगती ना तो विकेट मैदान से बाहर जा सकता था। एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं जरूर कि जिस तरीके से पूरे शफल हुए और ऑफ स्टंप के काफी करीब से ये गेंद जाती हुई सीधा विकेट कीपर के हाथों में। डॉट बॉल की समाप्ति, गेंद है 19, जीत के लिए चाहिए 45 रनों की आवश्यकता। इस बार भी रिवर्स शॉट्स खेलने का प्रयास, एलबीडब्ल्यू की अपील भी की थी, कॉट बिहाइंड की भी अपील की गई थी लेकिन नॉट आउट का इशारा। तो इसी के साथ ओवर नंबर समाप्त हुआ, टोटल दूसरा 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद वोडाफोन वर्ल्ड टीम का स्कोर है बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 16 रन। अब 18 में चाहिए 45 रनों की आवश्यकता। डीजे थैंक यू डीजे। बिल्कुल आप देख सकते आज आदित्य मस्कर बिल्कुल टीम में मौजूद नहीं है और मेरे ख्याल से और एक गेंदबाज किरण नहीं थे पिछले मुकाबले में शायद। तो चलिए अब एक विकल्प है इनके पास, लेकिन एक विकल्प कम होगा क्योंकि आदित्य मस्कर टीम की ओर से बेहतरीन गेंदबाजी करते हैं। लेकिन इस बार समीकरण आप देख सकते हैं थोड़ा सा बदलता हुआ। 18 गेंदों में चाहिए 45 रनों की आवश्यकता। आए हो निभाने को जब किरदार इस जमीन पर, तो कुछ ऐसा कर दिखा मेरे दोस्त कि जमाना तुम्हारी मिसाल देखे। और ये मैच में दोनों टीमें ताकतवर है, एक दूसरे के सामने कंचन
कई मर्तबा टकराई है, लेकिन खेल में जो खेलेगा अच्छा वही मैच जीतेगा। और कौन जाएगा सुपर 8 में, जो करतेश्वर 11 मोटे भिंगार टीम इंतजार कर रही है, जो सुबह के सत्र में 2 मुकाबला जीतने के बाद मेरे ख्याल से सुपर 8 में क्वालिफाई हो चुकी है। 18 में चाहिए 45 रनों की जरूरत। पहली गेंद लॉफ किया है जरूर, मिस टाइमिंग है, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात, बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। बिल्कुल आप देख सकते हैं बड़ा झटका लगा है। पिछले मुकाबले में भी ऋषि नाइक जल्दी लौटे थे, पारी को संभाला था बिपिन पाउशे ने। क्या वही बिपिन पाउशे इस बार भी अपने टीम के लिए सिकंजा कसेगा? लेकिन आप देख सकते हैं रायगढ़ जिले में और कर्जत तालुका की अगर चर्चा करेंगे तो वहां के दिग्गज पैकर गणेश कदम साहब सालवड़ मैच का आनंद लेते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो बिल्कुल आने वाली गेंदें हैं मेरे ख्याल से 17 और जीतने के लिए चाहिए 45 रनों की जरूरत। कंचन मालूम है जब वोलवली टीम लगती है तो खान रोड लाइंस के ओनर यानी कि 10 टेलर के मालिक मटालू सेठ खान भी कमाल की बख्शिशों की खैरात लगाते हैं। परसों हमने देखा कल ही चिरले के मैदान के ऊपर 3 छक्कों के लिए 20,000 का इनाम था। और बिल्कुल मुकेश जब खेलने के लिए आते हैं ना तो वो खिलाड़ी को हमेशा स्पॉन्सरशिप करते हैं। वोलवली की नाइट टूर्नामेंट, वोलवली टीम की नाइट टूर्नामेंट में भी उनका काफी कमाल का योगदान रहता है। तो चलिए बिपिन पाउशे स्ट्राइकर बल्लेबाज, सामने है किरण। तेज बॉल डालने का प्रयास किया था, हल्की सी अपील अंपायर की तरफ, लेकिन चलिए डॉट बॉल की बिल्कुल समाप्ति होती हुई। रन और गेंदों के बीच में फासला फिर से यहां पर बढ़ता हुआ 16 में चाहिए कंचन 45 रन। पिछले मुकाबले में भी इसी तरह की अवस्था हुई थी वोडाफोन वाहल टीम की, लेकिन चलिए वहां पर बिपिन पाउशे ने सवारा था कि यहां भी बिपिन पाउशे ही आएंगे उनके टीम के लिए। ऑन साइड में खेला जरूर है, मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच में मिड विकेट का खिलाड़ी आकर इस गेंद को उठाए फील्ड करे तब तक शानदार फील्डिंग, 1 ही रन मिलेगा, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। और इसे 1 रनों की मदद से वोडाफोन वाहल टीम का स्कोर है टोटल 17, 15 में चाहिए अब 44 रनों की जरूरत। एक माटी का दिया जो सारी रात अंधियारों से लड़ता है, तू तो भगवान का दिया है तो फिर किस बात से डरता है। हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, सीख उस समंदर से कि जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। मैदान में थोड़ी सी कठिनाइयां जरूर है कांचन, लेकिन इस कठिनाइयों के सामने बिल्कुल बेहाल होना यह बहुत मुश्किल है। इस मैदान में आपको लड़ना होगा, जितनी भी कठिनाइयां होगी ना उन कठिनाइयों को दूर रखकर अपना स्वाभाविक खेल खेलना है। 15 में चाहिए 44। प्रदीप मुंबईकर स्ट्राइकर बल्लेबाज जो रिवर्स शॉट बेहतरीन खेलते हैं, तैयार। फुल टॉस थी, बल्ले के रडार में आई है और फेंक दिया सीधा मिड विकेट के ऊपर से, अंपायर का इशारा, इट्स अ बिग 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 हिट। ये जिंदगी है जनाब, कई रंग दिखाएगी, कभी रुलाएगी तो कभी हंसाएगी। जो खामोशी से सह गया वो निखर गया और भावना में बह गया वो बेकर गया। ये छक्के की मदद से अब वोडाफोन वाल टीम थोड़ी सी मजबूत स्थिति में नजर आती हुई, क्योंकि आने वाली 14 गेंदें बची है, जीतने के लिए 38 रनों की बिल्कुल जरूरत है। जबरदस्त मैच, गेंदबाज राइट आर्म ओवर द विकेट से क्लीन बोल्ड, ज्यादा ही सफल हुए थे और सीधा लेंथ बॉल ये विकेट के ऊपर और बल्लेबाज प्रदीप मुंबईकर बैक टू द पवेलियन। कमेंट्री वाला प्रवीण गाना सुनाया। ये सब महागुरु को देखते हुए पिंटू मात्रे को सीनियर कमेंटर, उन्हें देख देखकर बिल्कुल हम तो सीखे हैं। और शायद वो मेरे ख्याल से भजन सम्राट हमारे प्रकाश मिस्त्री हो और राहुल शेठ धुमाल हो, नरेश शेठ हो और उसके साथ साथ आप देख सकते हैं संतोष शेठ फड़के हो। इन्हें देख देख के हम कमेंट्री बिल्कुल सीखे हैं, तो उनका हम जरूर स्वागत करते हैं जो मैच का पूरी तरीके से आनंद लेते हुए। चलिए विकेट, कमाल की गेंदबाजी, 13 में चाहिए 38 रनों की आवश्यकता
इस मुकाबले को जीतने के लिए वोडाफोन वाल और रोकना है नेरे टीम के गेंदबाजों को। यॉर्कर कमाल का देखने को मिला, ये रनआउट का मौका है, क्या कर रही है वोडाफोन वाल टीम। एंड मूवमेंट पर ये सुदेश का विकेट, क्या नेरे टीम को जीत दिला पाएगा। बड़ा झटका, ये बड़ा झटका वोडाफोन वाल टीम को। अब ओवर हुई समाप्ति, तीसरी, रन बने हैं 23, टारगेट था 61 का। अब आने वाली 12 गेंदों में 38 की आवश्यकता। में बिल्कुल चालू रखते हैं, आपका भी हम स्वागत करते हैं। आने वाली 12 में चाहिए रन 38। देखिए मेहनत किसी को राजा बना देती है तो किसी को फकीर बना देती है। मेहनत तो करनी पड़ेगी तभी तो आप राजा बनोगे, वरना आपको इस मुकाबले से बाहर होना पड़ सकता है। 12 में चाहिए 38, यानी कि टोटल कांचन 6 छक्कों की जरूरत होगी। महाराष्ट्र के दमदार कमेंटेटर महागुरु एमडी गड़गे सर शायद प्रस्थान हो चुके हैं, शायद राज्य मंत्री बिल्कुल देना भी जरूरी है उनको समालोचकों का, क्योंकि कमाल का योगदान देते हैं। चलिए गेंदबाज तैयार होंगे राउंड द विकेट से। पहली गेंद बीट करती हुई बल्लेबाज को डॉट बॉल की समाप्ति। परिस्थिति वही है कंचन जो अर्नबी स्पोर्ट्स गावदे भी उसरले टीम के खिलाफ थी ना, वही परिस्थिति नजर है। देखिए हमारे शिवादादा पाटिल, प्रकाश मिस्त्री, महेश मात्रे और इस टूर्नामेंट के आयोजक बिल्कुल राजेश शेट पढ़ के, ये चारों पांडव कही जा रहे, लेकिन पांचवा पांडव कहां पर है। तो बिल्कुल गेंदबाज तैयार, स्लोवर किया था, पढ़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ है गेंद और बिल्कुल अंपायर का ये व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 24 रन। गेंदबाजी के मार्ग पर आप प्रथमेश फड़के को देख सकते हैं। कम उम्र में ये खिलाड़ी ने बहुत बड़ी उपलब्धि पाई है अपने टीम में। विपिन पावशे का ये बल्ले का बाहरी किनारा लगा था, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। इसी एक रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 25 रनों के ऊपर। रनों और गेंदों के बीच में फासला 10 गेंदें बची है 36। टारगेट तो एक ही डील करनी होगी कंचन कि 10 में से अब 6 छक्के चाहिए। क्या पाला ऑनलाइन आएगा या मुली ऑनलाइन आएगी, ये भी बड़ा सवाल होगा वोडाफोन वाल टीम के लिए जो ढूंढ रही है कब आएगा ऑनलाइन, कब आएगा ऑनलाइन। लेकिन देखिएंगे, मिलेगा मौका, सबको मिलेगा। शॉर्ट पिच लाइन की बॉल, फील्डर कोई नहीं है, दूर से स्क्वायर लेग का खिलाड़ी आएगा डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ, तब तक गेंद सीमा रेखा पार, 4 रन। पनवेल जाया शहराला, शहराला र पनवेल जाया शहराला, नावाचा चालतोय बोलबाला, बोलबाला रे नावाचा चालतोय बोलबाला। नवीन दास भाईयो सेनेचा वाघ आला ना, रुपेश ठुमरे हा सेनेचा वाघ आला। थैंक यू डीजे। जिंदगी खेलती भी उसी के साथ है कंचन, जो खिलाड़ी बेहतरीन होता है। दर सबके है के मगर हौसले सबके अलग है। रन चाहिए 9 गेंदे 32 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। कंचन अलग अलग जरूर है, लेकिन कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है। साहिल के बल्ले से आता हुआ ये शानदार चौका। विपिन पावशे खेल रहे 4 गेंदों का सामना करने के बाद 2 रनों के ऊपर। हाफ टाइम यॉर्कर की ये कोशिश जरूर की थी, लेकिन 1 रन तो जरूर कंप्लीट हो चुका है। व्हाइट बॉल कॉल, 1+1 रन जुड़ेंगे वोडाफोन वाल टीम की तरफ। कंचन ये जो रन अब आने लगे हैं ना, वो कहीं ऐसा ना हो कि आप अपनी टीम को संकट में डाले। जीतू 11 जय हनुमान नेरी टीम 31 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अब 9 गेंदों में चाहिए 30 रनों की आवश्यकता। विपिन पावशे है स्ट्राइकिंग पर, प्रथमेश तैयार। दबाव है, शायद दबाव है गेंदबाज के ऊपर। 9 में चाहिए अब 29। कंचन पिछले मुकाबले में स्थिति यही थी, 2 छक्के आए थे अंतिम 5वें ओवर के 2 गेंदों के ऊपर, तब वहां पर जाके रफ्तार पकड़ी थी। चलिए अब आने वाली 9 गेंदें 29 रनों की जरूरत है। सोचो 3 गेंदों में 2 भी छक्के आते हैं ना,
तो इस मुकाबले में बिल्कुल मजा आएगा। और विकल्प कौन सा है कंचन, मेरे टीम के पास ये आने वाला समय ही बता पाएगा। बाली भी गेंदबाजी कर लेते हैं, लेकिन कौन गेंदबाजी करेगा? रोहन है शायद। नहीं मौका देंगे, नहीं मौका देंगे। शॉट ऑफ गुड लेन, बिल्कुल विकेट कीपर परेश की ये शानदार विकेट कीपिंग देख सकते हैं। डॉट बॉल की समाप्ति होती हुई समीकरण बदलेगा। 8 गेंदे और रन चाहिए 29। विपिन पाउशे बनाम प्रथमेश फड़के के बीच में यह लड़ाई। चलिए मिस टाइमिंग है, फील्डर बहुत दूर रहे, बहुत दूर रहे। एक ही मिलेगा, एक के साथ बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर। टोटल 33 रन। आने वाली गेंदें बची अब 7 और चाहिए 28। क्या अंतिम गेंद के ऊपर कोई बड़ा प्रहार आएगा या पिछले मुकाबले की तरह से यह मुकाबला आपके तरफ आएगा? प्रथमेश जबरदस्त गेंदबाजी के सिर्फ 9 रन दिए इस गेंदबाज ने। शॉट तो बड़ा है वी शेप में साइड स्क्रीन की तरफ, फील्डर गेंद की तरफ, बढ़िया फील्डिंग का नजारा। दूसरे की कोशिश नहीं, नहीं पहले लेना चाहिए थे। गुड फील्डिंग रोहन के माध्यम से। ओवर हुआ फिनिश। 4 ओवर के बाद रन बने हैं 34, 6 में चाहिए 27 की आवश्यकता। आयोजक राजेश दादा फडके, आराध्या एंटरप्राइजेस वाला, आई वडिलांच्या आशीर्वादानं नाही कमी कशाची त्याला। आयोजक राजेश दादा फडके, आराध्या एंटरप्राइजेस वाला, आई वडिलांच्या आशीर्वादानं नाही कमी कशाची त्याला। आला रे आला राजेश फडके आला, आला रे आला यो मोरबे वाला, दादा आलाय नावा रूपाला, दादा आलाय नावा रूपाला। आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागलं गाजायला, आयोजक राजेश दादा फडकेच नाव लागलं गाजायला। थैंक यू डीजे, क्या बात है। आराध्या स्पोर्ट्स, आराध्या एंटरप्राइजेस के सर्वा यानी कि आपने गाना सुना इस टूर्नामेंट के आयोजक राजेश शेठ फड़के, इनका ये गाना आपने सुना। तो चलिए 6 में चाहिए 27। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आते हुए खुद कप्तान रोहन पाटिल, सामने बल्लेबाज है साहिल और नॉन स्ट्राइक बल्लेबाज है विपिन पाउशे। सेम कंडीशन है कंचन, सेम कंडीशन। पिछले मुकाबले में भी 23 चाहिए थे, ये मुकाबले में 27 चाहिए। नॉन स्ट्राइक एंड पर है विपिन पाउशे, तब सिंगल दिया था, उन्हें स्ट्राइक दी थी। अब अक्षय दापोलकर है। अक्षय दापोलकर है बल्लेबाज, स्ट्राइक इन पर। गेंदबाज रोहन राउंड द विकेट से। चलिए ये गेंद फुल टॉस थी, विकेट कीपर ने गलती की। अगर इस गेंद को पकड़ते तो ये स्ट्राइक रोटेट ना होती। ये स्ट्राइक रोटेट होती है तो गेंदबाज के ऊपर दबाव होता है। अब कांचन देखेंगे क्या ये 5 गेंदों में 4 छक्के चाहिए और दो सिंगल्स। सीढ़ियां उन्हें मुबारक हो जिन्हें छत तक जाना है। आपकी मंजिल तो आसमान है, रास्ता आपको खुद को बनाना है, बनाना है, बनाना है। यही दर्शाते हुए एक गलती हुई है और ये बड़ा हिट आता हुआ 6 रन। शुरुआत हो चुकी है, अब बात गेंदे बची है 4 और चाहिए रन 20। विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, आमचा विराट कोहली गल्लीत वरती कट करतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो, गुडघे टेकून शॉट मारतो, साऱ्यांची वाट लावतो। डीजे बिल्कुल यहाँ पर आप देख सकते हैं आने वाली 4 गेंदें 20 मुकाबला हो तो ऐसा, क्योंकि जिस तरीके से मुकाबला फिल्म में प्रभु देवा ने डांस किया था, मैदान में विपिन पाउशे। मिस टाइमिंग है, मौका बनेगा। उम्मीद का दिया बूझता हुआ जीत की तरफ जाती हुई इस वक्त जीतू 11 जय हनुमान मेरी टीम। अब समीकरण बदलेगा, आने वाली गेंदें है 3, जीत के लिए चाहिए 20 की दूरी। सर को वाट अपने गाड़ी में रवाना होते हुए जानते हैं विपिन का विकेट
गवाया 3 में 20, लेकिन आप नो बॉल नहीं गिरेगी तो बेहतर होगा जेतु 11 जय हनुमान नेरे टीम को। अगर खराब गेंद के ऊपर कोई बड़ा हिट आता है ना तो टीम संकट में बनेगी। 3 में चाहिए 20, गलती तो रोहन करेंगे नहीं। तो बिल्कुल ऐश्वर्या रिसोर्ट्स के मैनेजर सन्नी शेटे, बिल्कुल आपको ऑफिस में जाना है। जिस तरीके से इनके माध्यम से इस टूर्नामेंट के जितने भी कमेंटेटर है, अंपायर्स है, उसके साथ साथ डीजे है, लाइव है, मंडप हॉल है, सबका कानों का इंतजाम दिया कर रहा है उनके माध्यम से। और एक खिलाड़ी जाएगा मैदान से बाहर। आदेश पांडव का ये कॉल है। सन्नी शेट्टे और विनीत आप जाइए ऑफिस में। बल्लेबाज आउट। कि बिल्कुल जीतू 11 जय हनुमान नेरे टीम, हार्दिक हार्दिक अभिनंदन।